जय हिंद फ्रेंड मित्रांनो, सरळ सेवेची तयारी करताय. सरळ सेवेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन येतो आहे IBPS व TCS ने घेतलेल्या पूर्व परीक्षांवर आधारित संभाव्य प्रश्नांची मालिका. मित्रांनो, एका व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला 15 ते 20 प्रश्न डिस्कस करायचे असतील. या पद्धतीने दर आठवड्याला एक किंवा दोन व्हिडिओ आपल्याला घ्यायचे आहेत, ठीक आहे की नाही. आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा घेऊ शकतो. जर तुम्हाला एखाद्या टॉपिकची रिक्वायरमेंट असेल तर ती पण कमेंटमध्ये सांगा. निश्चितपणे त्या टॉपिकवर मित्रांनो आपण लाईव्ह किंवा मग रेकॉर्डेड व्हिडिओ टाकू शकतो. तर मित्रांनो, आजची ही जी मालिका आहे ही TCS ने कंडक्ट केलेले जे मागचे पेपर आहे, म्हाडाचे किंवा इतर जे पेपर आहे त्या पेपरवर आधारित आहे. मित्रांनो, हे जे काही एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाईल तेच 15 प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलला ॲज अ टेस्टच्या स्वरूपात पण टाकलेले आहेत आणि PDFच्या स्वरूपात पण टाकलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, सुरू करूया सर्वात पहिल्या प्रश्नापासून. 5 मुले LMNOP एका पंचकोनी टेबलाभोवती बसलेले आहेत. तर मित्रांनो, सुरुवातीला एक पंचकोनी टेबल काढून घ्यायचा आहे. पंचकोनी टेबलाभोवती बसलेले आहेत. सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. सिटिंग अरेंजमेंटमध्ये वर्तुळाकार, लिनियर, सर्क्युलर वेगवेगळ्या प्रकारच्या सिटिंग अरेंजमेंट विचारलेले असतात. या ठिकाणी हा आपल्याला पंचकोनाकृती सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न देतोय. तर प्रश्न सॉल्व्ह करूया. जरुरी नाही की याच क्रमाने असतील, नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. म्हणजे L ला लागून M, M ला लागून N, त्याला O आणि P हे याच क्रमाने असतील असं नाही. आता मित्रांनो, हे 5 जण आहेत, यांना इनसाइड फेस करून बसलेले असतील असं मानायचं असेल जर काही दिलेलं नसेल तर. 5 बाजूवर 5 जण घेतले. L हा Mच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी. युजली मित्रांनो इथून सुरुवात करायची, कारण इथे असणाऱ्या व्यक्तीचा उजवा म्हणजे आपला उजवा आणि त्याचा डावा म्हणजे आपला डावा. तर इथून सुरुवात करा. L हा Mच्या उजवीकडे. सुरुवातीला M घ्या, कारण Mच्या रिलेटिव्हली पोझिशन काढायची आहे किंवा ज्याला च्या लागलाय तो सर्वात पहिले घ्यायचा. L हा Mच्या उजवीकडे. Mचा उजवा हात इकडे, याच्या उजवीकडे 1 2 दुसऱ्या प्लेसवर मित्रांनो कोण आहे? L आहे. तर Pच्या डावीकडे दुसऱ्या जागी बसलाय कोण? L. L हा Pच्या डावीकडे दुसऱ्या जागी असेल तर P ला इथे घ्या. P इनसाइड असल्यामुळे मित्रांनो त्याचा डावा हात इकडे जाईल. बरोबर L हा Pच्या डावीकडे दुसरा आहे. त्यानंतर दिला आहे O हा Pचा शेजारी नाही. O हा Pचा शेजारी नाही म्हणजे या ठिकाणी O येणार नाही. मग मित्रांनो O ला यायला फक्त एकच जागा उरते आहे, ती म्हणजे ही. या ठिकाणी आपण O ला प्लेस केलं. आपल्याला दिला LMNOP. आपण मित्रांनो L घेतला आहे, M घेतला आहे, N बाकी आहे, एक रिकामी जागा बाकी आहे. तर इथे N ला प्लेस करा म्हणजे आपली अरेंजमेंट कंप्लीट होईल. प्रश्न येतो आहे Nच्या उजवीकडे कोण बसला आहे? तर मित्रांनो हा N आहे. N आतमध्ये तोंड करून बसलेला असल्यामुळे त्याचा उजवा हात खालचा असेल आणि Nच्या उजवीकडे आपल्याला ठिकाणी कोण मिळतोय? P मिळतो आहे. तर या पद्धतीने मित्रांनो पंचकोनाकृती बैठक व्यवस्थेचा हा प्रश्न आहे. बरोबर मन लावून सर्व 15 प्रश्न पहा. आणि मित्रांनो, या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून जे आपण संभाव्य प्रश्नसंच घेतो आहे तेवढे जरी केले तरी जवळपास 100 ते 150 प्रश्नांची आपली प्रॅक्टिस होऊन जाईल, जी इनफ असेल. ठीक आहे ना. आणखीन बघूया काही प्रश्न. ऋषी आणि दीपक हे 2 भाऊ आहेत. एका सायंकाळी ते रपेटीला निघाले. आता मित्रांनो इथे एक पॉइंट अननोन आहे जो तुम्हाला घ्यायचा आहे की ते एकाच पॉइंट पासून सायंकाळी फिरायला सुरुवात करतात. म्हणजे आपण हा एक पॉइंट घेतला आणि इथूनच ऋषीला आणि इथूनच आपल्याला दीपकला मूव्ह करायचं आहे त्याने दिलेल्या माहितीनुसार. ठीक आहे ना. ऋषी 50 मीटर उत्तरेकडे गेला. तर मित्रांनो हा मी स्टार्टिंग पॉईंट घेतोय. उत्तर टेन्सिलमध्ये वर राहते म्हणून मी याला वर घेऊन जातो. ठीक आहे की नाही. या पद्धतीने 50 मीटर उत्तरेला गेला. एकदा तुमच्यासाठी मी या ठिकाणी टेन्सिल काढून देतो आहे. तर उत्तर वर राहते, दक्षिण खाली राहते, पूर्व या ठिकाणी, पश्चिम या ठिकाणी आणि मधल्या दिशा ज्या आहेत मित्रांनो त्या वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. सध्या गरज पडत नाहीये, तर ज्या पद्धतीने गरज पडेल त्या पद्धतीने घेऊया. ओके. ऋषी 50 मीटर उत्तरेकडे गेला. उत्तर मित्रांनो टेन्सिलमध्ये वर राहते म्हणून याला आपण वर घेऊन गेलो. नंतर डावीकडे वळून 100 मीटर गेला. तो असा चालतो आहे, त्याचा डावा हात इकडला असेल, त्याला मित्रांनो आपण इकडे घेऊन जातो आहे. 100 मीटर युनिट नाही लिहिले तरीही चालतील. सध्या तो या ठिकाणी आहे. शेवटी उजवीकडे 150 मीटर गेल्यावर थांबला. बोर्डवर पहा मित्रांनो, तो असा चालत होता, त्याचं तोंड इकडे आहे. आता तो उजवीकडे वळेल म्हणजे त्याचा उजवा हात वर येईल. तो वरती उजवीकडे जातो आहे 150 किलोमीटर. त्याला आपण मित्रांनो या पद्धतीने 150 किलोमीटर घेऊन गेलो. तर आपण ऋषीला त्याने दिलेल्या माहितीनुसार नेलं. सध्या ऋषी जो आहे तो या ठिकाणी असेल. आता दीपकची बारी.
दीपकने आपला प्रवास पूर्वेकडे 50 मीटरला सुरू केला. आता इथूनच स्टार्ट केलं दोघांनी. दीपक 50 मीटर पूर्वेकडे जाईल. 50 मीटर पूर्वेकडे म्हणजे मित्रांनो तो इकडे जायला पाहिजे. इथे लिहितो आहे मी 50. ठीक आहे, दीपक 50 मीटर पूर्वेकडे गेला. नंतर तो उजवीकडे वळला व 100 मीटर चालत गेला. तो असा जातोय, त्याचं तोंड इकडे आहे म्हणजे उजवा हात मित्रांनो खाली येईल. उजवीकडे म्हणजे खाली त्याला आपण घेऊन गेलो या ठिकाणी 100 सध्या असेल तो या ठिकाणी. ठीक आहे, या पद्धतीने समोर जाऊया. शेवटी तो उजवीकडे 150 मीटर चालत जाऊन थांबला. मित्रांनो तो असा खाली जात होता, असा या पद्धतीने त्याचा उजवा हात इकडला होईल. आता फक्त डायग्राम टर्न होते आहे तर सिमेट्री मेंटेन करा. किती घ्यायचं आहे? 150. आता 150 घेताना बोर्डवर पहा, जर मित्रांनो एक्झॅक्टली मी एवढी रेष घेतली तर ही किती असली पाहिजे? ही 50 असली पाहिजे सर, कारण वर 50 आहे म्हणून खाली 50. ही रेष किती आहे मित्रांनो? 100ची. तर मी इथपर्यंत घेतलं तर किती झालं? हे 50 आणि हे 100 म्हणजे सर बरोबर 150 झालं. आणि आपल्यालाही शेवटी उजवीकडे किती घ्यायचं होतं? 150 घ्यायचं होतं. म्हणजे मित्रांनो सध्या तो असला पाहिजे या ठिकाणी. प्रश्न आहे तर दीपक हा ऋषीपासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? हा होता ऋषी. ठीक आहे, आणि हा होता मित्रांनो दीपक. तर दीपक जो आहे तो ऋषीपासून खालच्या दिशेला आहे. खालची दिशा कोणती असते? दक्षिण. तर मित्रांनो दिशा जी आहे ती दक्षिण येथे आहे. आता अंतर काढायचं आहे. अंतर पहा, इथून इथपर्यंत डिस्टन्स 150 आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स मित्रांनो 50 असेल आणि इथून खाली असणारं डिस्टन्स किती आहे? 100 आहे. तर सर हे 150 झालं, हे 50 झालं म्हणजे मित्रांनो 200 आणि खाली 100 दिला आहे म्हणजे 300. तो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर यायला पाहिजे 300 मीटर दक्षिण, जे ऑप्शन नंबर सेकंडमध्ये आपल्याला मिळते आहे. सिंपल आहे. चला आणखीन बघूया मित्रांनो पुढला प्रश्न. एका स्त्रीकडे अंगुली निर्देश करत, ठीक आहे ना, पॉइंटिंग टुवर्ड द पर्सन, एका स्त्रीकडे निर्देश करत एक पुरुष म्हणाला की तिच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा हा माझ्या पत्नीचा भाऊ आहे. तर त्या स्त्रीचे पुरुषाची नाते काय? त्यातनं ब्लड रिलेशन यामध्ये बरेचसे प्रकार आहे. एक प्रकार आहे पहा, A@B म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. एक फॅमिली ट्री डायग्राम आहे आणि याला म्हटलं जातं सिंगल पर्सन बेस्ड ब्लड रिलेशन. TCHचा पेपर आहे. ठीक आहे ना. आपण जे प्रिव्हियस पेपर डिस्कस करतोय त्यामध्ये काही पेपर TCHचे घ्यायचे असतील, काही IBPSचे घ्यायचे असतील. तर मित्रांनो हा TCHचा पेपर आहे. ठीक आहे. एका स्त्रीकडे अंगुली निर्देश करत एक पुरुष म्हणाला की तिच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा. मित्रांनो डायग्राम काढताना सर्वात पहिले ती स्त्री घ्या. जर तुम्ही इमॅजिन करू शकत असाल तर खूप बेटर आहे, म्हणजे डायग्राम काढण्याची गरज नाही. बट इमॅजिन करायला त्रास होत असेल तर मित्रांनो उपाय नसेल, डायग्राम काढावीच लागेल. ठीक आहे ना. तिच्या म्हणजे स्त्रीच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा. तर मित्रांनो या ठिकाणी मी स्त्रीचा हा जो ए आहे हा घेतला एकुलता एक भाऊ आहे म्हणून पुरुष आहे, याला मी प्लस करतो. युजली ब्लड रिलेशनमध्ये प्लस हे चिन्ह पुरुष या लिंगासाठी यूज केलं जाते आणि मायनस हे चिन्ह महिलासाठी यूज केलं जाते. ठीक आहे ना. ओके. तिच्या एकुलता एक भावाचा मुलगा, हा स्त्रीचा एकुलता एक भाऊ घेतला. तिचा मुलगा मित्रांनो आपण खाली घेऊया. मुलगा आहे म्हणून प्लस करा आणि ॲरोवरती या ठिकाणी लिहा मुलगा. डायग्राम काढताना जनरेशन वाईज डायग्राम काढलेली योग्य राहते. जसा हा मुलगा आहे म्हणून खाली हे त्याचे वडील आहेत म्हणून वर, आपले वडील आपल्या आधी आले म्हणून डायग्राम मध्ये मित्रांनो त्यांचं स्थान आपण वर दर्शवलं आहे. ठीक आहे ना. माझ्या पत्नीचा भाऊ आहे, माझ्या पत्नीचा भाऊ आहे म्हणजे हा जो मुलगा आहे ना हा कोण आहे? हा भाऊ आहे. कोणाचा आहे? सीचा. आणि सी कोण आहे? सी त्या पुरुषाची कोण आहे? पत्नी आहे. म्हणून याला मायनस केलं, डबल बॉन्डने दाखवला म्हणजे ते पती पत्नी असतील. युजली शिकवताना म्हणजे मी माझ्या केसमध्ये सांगतोय पती पत्नी मी डबल बॉन्डमध्ये दाखवतो, थोडा पक्का बॉन्ड असला पाहिजे. ठीक आहे ना. रिव्हर्समध्ये मित्रांनो हा झाला पती. एकदा डायग्राम परत पहा. एका स्त्रीकडे अंगुली निर्देश करत एक पुरुष म्हणाला की, हा मित्रांनो तो बोलणारा पुरुष आणि ज्या स्त्रीकडे अंगुली निर्देश करते ही झाली ती स्त्री. या स्त्रीच्या एकुलता एक भावाचा मुलगा, स्त्रीच्या एकुलता एक भावाचा मुलगा हा माझ्या पत्नीचा भाऊ आहे म्हणजे त्या पुरुषाच्या पत्नीचा कोण आहे? भाऊ आहे. सो डायग्राम इज लाईक दिस. या पद्धतीने असेल. प्रश्न आहे त्या स्त्रीचे त्या पुरुषाची नाते काय, म्हणजे ही स्त्री त्या पुरुषाची कोण लागेल? सिंपल आहे. आता या पुरुषावर बोट ठेवायचं आणि स्त्रीपर्यंत जायचं. हे आपण आहे, ही आपली पत्नी, आपल्या पत्नीचा भाऊ म्हणजे आपला मेहुणा, आपल्या मेहुण्याचे वडील म्हणजे आपले सासरे आणि आपल्या सासऱ्याची बहीण म्हणजे सासऱ्याची बहीणच. ठीक आहे की नाही. सासऱ्याची बहीण म्हणजे सासऱ्याची बहीणच आणि ऑप्शनही तेच म्हणते आहे.
सो करेक्ट आन्सर असलं पाहिजे ऑप्शन नंबर 4. चला मित्रांनो समोर जाऊया. पुढे दिलेली माहिती अभ्यासून योग्य पर्याय निवडा. 5 व्यक्ती आहेत ABCDE एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत. तर बीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? मित्रांनो खूप जबरदस्त प्रश्न आहे. याला डेटा सफिशियन्सीचा प्रश्न म्हणतात. कदाचित बरेच विद्यार्थी फर्स्ट टाइम पाहत असतील. असा प्रश्न UPSC किंवा मग बँकिंग वगैरेच्या एक्झाममध्ये युजली विचारला जातो. यामध्ये काय करायचं असते, हा प्रश्न आहे तर बीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे. यामध्ये मित्रांनो ऑप्शन पाहिले तर काय म्हणतोय, दोन्ही विधाने उत्तरे देण्यास अपुरे आहेत. फक्त विधान एक उत्तर देण्यास पुरेसे आहे. विधान 1 किंवा 2 उत्तर देण्यास पुरेसे आहे. फक्त विधान 2 उत्तर देण्यास पुरेसे आहे. तर कशाचं उत्तर द्यायचं आहे? तर मित्रांनो त्याने जो प्रश्न विचारलाय तर बीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे याचं उत्तर देण्यासाठी विधान 1 मध्ये जो डेटा दिला आहे त्याला एक्झामाइन करून त्याचा पूर्ण ताकदने सॉल्व करायचं असेल आणि फाइंड आउट करायचं असेल बीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर असणारी व्यक्ती निघते का. जर ए या डेटाचा वापर करून बीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर असणारी व्यक्ती आपण काढू शकलो तर आपण म्हणूया की सर ए इज सफिशियंट टू आन्सर द क्वेश्चन. जर त्याने नाही निघालं तर मित्रांनो बी ला घ्या, पूर्ण जोर लावून सॉल्व करा आणि बीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे निघते का चेक करा. आणि जर बी नाही निघालं तर मग पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट दोघांना काय करा, कंबाईन करा या पद्धतीने. तर मी पहिले काय करतो, पहिल्या स्टेटमेंटची डायग्राम काढतो आणि लक्षात घेतो बीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर निघते का. तर मित्रांनो 5 जण आहेत तर एक सर्कल काढून घेऊया सुरुवातीला या पद्धतीने. 5 व्यक्तींसाठी 5 चेअर लावून टाकूया. या 5 चेअर घेतल्या. पहिला पॉइंट आहे ए हा सी च्या डावीकडे दुसरा आहे. तर मित्रांनो ज्याला च्या लागलाय तो पहिले घ्यायचा, सी च्या. ए हा सी च्या डावीकडे, सी चा डावा हात इकडला असेल तर याच्या डावीकडे 1 2 दुसऱ्या पोझिशनवर आपण कोणाला घेतलाय, ए ला घेतला आहे. ठीक आहे ना. जो बी चा लगतचा शेजारी नाही. मित्रांनो जो हा शब्द हा नेहमी त्याच्या आधी येणाऱ्या व्यक्तीसाठी असतो. या जोच्या आधी कोण सापडला, सी, म्हणजे सी हा बी चा शेजारी नाही. सी हा बी चा शेजारी नाही. इट मीन्स दॅट सी च्या शेजारी इथे बी येणार नाही आणि सी च्या शेजारी इथे पण बी येणार नाही. मग मित्रांनो बी ला यायला एकच जागा उरते आहे, ती म्हणजे इथे. इथे हा बी जो आहे तो आपल्याला घेता येईल. ठीक आहे की नाही. ओके. ए हा सी च्या डावीकडे दुसरा आहे जो बी चा लगतचा शेजारी नाही. तर सी जो आहे तो बी चा लगतचा शेजारी नाही. या पद्धतीने आपल्याला घेता येईल. आता प्रश्न विचारला आहे बी च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे. बी च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे. जर मित्रांनो आपण डायग्राम पाहिली तर बी चा डावा हात खालचा असेल कारण तो इनसाइड बसला आहे. याच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण मिळाला आपल्याला, सी मिळाला. म्हणजे सर विधान नंबर 1 मध्ये दिलेल्या माहितीला अनुसरून जर आपण डायग्राम काढली तर बी च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे याचं उत्तर आपण देऊ शकतो. सो विधान 1 मध्ये दिलेली माहिती विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सफिशियंट आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे ना मित्रांनो. आता विधान 2 ला लक्षात घ्या. विधान 2 मध्ये दिलाय बी व डी दरम्यान 2 व्यक्ती आहे. पहिले आपण अरेंजमेंट काढून घेऊया आणि 5 व्यक्ती बसून घेऊया. 1 2 3 4 आणि 5. मागे जसं केलं होतं त्यानुसार बी व डी दरम्यान 2 व्यक्ती आहेत. मित्रांनो मी बी ला इथे घेतलं तर 1 2 या ठिकाणी मी डी ला घेतलं. तुम्ही बी 1 2 आणि या ठिकाणी डी असे घेऊ शकता, नो डाऊट, काही हरकत नाहीये. त्यानंतर ए हा डी च्या डावीकडे दुसरा आहे. डी मित्रांनो आतमध्ये तोंड करून बसलाय म्हणून त्याचा डावा हात इकडे येईल. तर ए हा डी च्या डावीकडे 1 2. ए मित्रांनो या ठिकाणी असला पाहिजे याच्या डावीकडे दुसरा, परंतु तो सी चा शेजारी नाही आहे. म्हणजे मित्रांनो ए जो आहे तो सी चा शेजारी नाही. इट मीन्स दॅट इथे सी येणार नाही. म्हणून सर सी ला इथे घ्या. 5 पैकी 4 लोक अरेंज झाले. एकच उरला आहे. कोण उरला आहे, ए बी सी डी, ई उरला आहे. तर मित्रांनो ई ला या ठिकाणी घ्या. आता प्रश्न विचारला होता बी च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे. तर मित्रांनो बी इथे आहे आतमध्ये तोंड करून. त्याचा डावा हात हा वरचा असेल. त्याच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आपल्याला कोण मिळतोय, डी मिळतोय. इट मीन्स दॅट सर दुसरं जरी विधान आपण लक्षात घेतलं तर आपण दुसऱ्या विधानावरूनही बी च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. तर मग उत्तर काय निवडायचं मित्रांनो. पहिल्यानेही उत्तर निघालं, दुसऱ्याने उत्तर निघालं, तर आपण निवडायला पाहिजे
एक किंवा दोन विधान उत्तर देण्यास पुरेशी आहे. पहिलं घ्या किंवा दुसरं घ्या, दोघांनीही बीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे याचं उत्तर आपल्याला काढता येते. तर मित्रांनो सिंपल प्रश्न आहे, फक्त समजून घ्या की IBPS आणि TCSच्या परीक्षांमध्ये डेटा सफिशियन्सी हा काय प्रकार आहे. मित्रांनो इथं सिटिंग अरेंजमेंटवर विचारला आहे. प्रत्येक एक्झाममध्ये सिटिंग अरेंजमेंटवरच DS विचारलं जाईल असं काही नाही. DS तुम्हाला ब्लड रिलेशन, पझल किंवा वेगवेगळ्या घटकांवर विचारलेलं असू शकते. ठीक आहे ना. चला समोर जाऊया. माहितीचे विश्लेषण करून योग्य पर्याय निवडा. मित्रांनो मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मला असं वाटतं की मी हा जो प्रकार आहे याला इनइक्वॅलिटी म्हणतात, या संदर्भात एक व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर तुम्ही पहा. ठीक आहे ना. बघा मित्रांनो, आपल्याला एक स्टेटमेंट दिलं आहे, इथून इथपर्यंत पहिलं स्टेटमेंट, त्यानंतर हे दुसरं स्टेटमेंट आहे, त्यानंतर हे तिसरं स्टेटमेंट आहे. याला इनइक्वॅलिटी असं म्हणतात. इनइक्वॅलिटीचे उदाहरण सॉल्व करताना आपल्याला मल्टिपल स्टेटमेंट निष्कर्ष काढण्यास पुरेसे ठरत नाहीत. आपल्याला त्यांना कंबाईन करावं लागते आणि यांना आपण कंबाईन करतो ऑन द बेसिस ऑफ कॉमन फॅक्टर. तर मित्रांनो बघत राहा, मी पहिलं स्टेटमेंट लिहितो इथून इथपर्यंत जसं आहे तसंच. काय दिलंय सर, V इज लेस दॅन L इज लेस दॅन इक्वल टू K इज लेस दॅन M. मित्रांनो पहिलं स्टेटमेंट आपण या पद्धतीने लिहिलं. आता दुसरं स्टेटमेंट M पासून सुरू होते तर U पर्यंत जाते. ठीक आहे, थोडंसं लहान लिहून घेऊया, बसलं पाहिजे. इथे लिहूया आपण पहिलं स्टेटमेंट, V इज लेस दॅन L इज लेस दॅन इक्वल टू K इज लेस दॅन M. मित्रांनो हा M आणि हा M कॉमन आहे, तर याला मी D अटॅच करतो. सर M इज लेस दॅन इक्वल टू D, त्यानंतर D इज लेस दॅन इक्वल टू S आणि सर S इज लेस दॅन इक्वल टू U. मित्रांनो इथपर्यंत आपण पोहोचलो. पहिलं स्टेटमेंट आपण लावलं आहे, दुसरं स्टेटमेंट पण लावलं, आता तिसरं लावायचं आहे. आपण कंबाईन केलेले स्टेटमेंट आणि उरलेलं स्टेटमेंट याच्यामध्ये U कॉमन आहे. तर मित्रांनो U ला इथे घ्या, P, X आणि Q त्याला अटॅच करा. कसं, तर सर U इज चिन्ह पहा, सर U इज लेस दॅन इक्वल टू P, U इज लेस दॅन ऑर इक्वल टू P या पद्धतीने. सर P इज लेस दॅन इक्वल टू X, P इज लेस दॅन ऑर इक्वल टू X या पद्धतीने. सर X इज लेस दॅन ऑर इक्वल टू Q, तर मित्रांनो X इज लेस दॅन ऑर इक्वल टू Q या पद्धतीने आपण यांना काय केलं, अटॅच केलं. ठीक आहे ना. आता मात्र एक कंटिन्यू स्टेटमेंट आपल्याला दिसते. निष्कर्ष पहा, Q इज ग्रेटर दॅन इक्वल टू D. मित्रांनो तुम्ही मागचं व्हिडिओ लेक्चर पाहिलं असेल तर मी क्लिअर केलं होतं की 3 नियम आहेत, त्या नियमांच्या आधारावर आपल्याला निष्कर्ष काढायचे असतात. Q आणि D ला कंपेअर करा असं म्हणतोय, तर Q या ठिकाणी, D या ठिकाणी. मित्रांनो चिन्हांच्या दिशा पहा, या साईडला ओपन आहे, या साईडला ओपन आहे, या साईडला, या साईडला, या साईडला आहे. किंवा मी क्लिअर केलं होतं लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये, जर एकसारखे चिन्ह येत असतील तर निष्कर्षामध्ये मित्रांनो तेच चिन्ह येईल. पहा D डाव्या हातावर आहे, D घ्या, उजव्या हाताला Q आहे, Q घ्या. चिन्हामध्ये लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू हे चिन्ह दिसतात. तर मित्रांनो D आणि Q च्या मधात तेच ठेवा, या ठिकाणी लेस दॅन ऑर इक्वल टू. सिंपल आहे. आपल्याला मिळालं D इज लेस दॅन ऑर इक्वल टू Q. मित्रांनो याला जर मी उलटं वाचायला म्हटलं तर उलटं तुमचं वाचलं रीडिंग येईल, Q इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू D. सेम कन्क्लुजन इज गिवन हिअर, Q इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू D. त्यामुळे मित्रांनो पहिला निष्कर्ष काय ठरतो, या ठिकाणी करेक्ट ठरतो. ठीक आहे. दुसरा पाहता, S इज लेस दॅन इक्वल टू L. आता मित्रांनो S पासून L पर्यंतचा डेटा एक्झामाइन करा. सर L या ठिकाणी आहे, S या ठिकाणी आहे. पहिला नियम मित्रांनो, L आणि S च्या दरम्यान असणाऱ्या चिन्हांची दिशा समान आहे का चेक करा. तर मित्रांनो ग्रेटर दॅन इक्वल टू या दिशेला ओपन आहे, या दिशेला ओपन आहे, या दिशेला ओपन आहे, या दिशेला ओपन आहे, चिन्ह समान आहे. मग मित्रांनो L डाव्या हाताला L लिहा, S उजव्या हाताला S लिहा. यांच्या मधात ना हे चिन्ह आहेत पहा, एक ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, एक ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि ग्रेटर दॅन. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये शिकवलं होतं की यामध्ये जे डॉमिनंट सिम्बॉल आहे ते आपलं अस्तित्व दर्शवते आणि यामधलं सर्वात डॉमिनंट सिम्बॉल आहे मित्रांनो हे लेस दॅनचं. तर इथे या दोघांच्या मधात लेस दॅनचं चिन्ह यायला पाहिजे, परंतु निष्कर्षामध्ये L आणि S च्या मधात लेस दॅनचं चिन्ह नाही दिसत. सो मित्रांनो सेकंड इज रॉंग. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे फक्त निष्कर्ष एक सत्य. इनइक्वॅलिटी मित्रांनो सर्टन टॉपिक आहे, डेफिनेटली IBPS घेऊ की TCS घेऊ, इनइक्वॅलिटीवर तुम्हाला 3 ते 5 प्रश्न एक्झामिनर विचारेलच सरळ सेवेमध्ये. म्हणून मित्रांनो हा टॉपिक परफेक्ट करून ठेवा, व्हिडिओ पहा. जर क्लिअर होत नसेल तर मला सांगा, आपण ऑनलाईन किंवा मग लाईव्ह वगैरेची व्यवस्था करू शकतो. ठीक आहे ना. नेक्स्ट बघूया मित्रांनो पुढला प्रश्न. ABCDEF हे 6 भिन्न वजनी चेंडू आहे, हॅव्हिंग अ डिफरंट वेट.
ए चे वजन फक्त एका चेंडूपेक्षा कमी आहे. मित्रांनो, ज्याही उदाहरणामध्ये फक्त दिसेल त्या केसमध्ये काय करायचं, नंबरिंग टाकायचं आणि त्यांना त्यांच्या वजनाच्या उतरत्या क्रमाने लावायचं. जसं 6 चेंडू आहेत तर इथे लिहिलो मी पहिला चेंडू, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा. सर्वात वर घेऊया मित्रांनो, सर्वात वजनाने भारी असणारा चेंडू, हेवीएस्ट, त्यापेक्षा हलका, त्यापेक्षा हलका, त्यापेक्षा हलका, त्यापेक्षा हलका आणि सर्वात हलका. तर वजनाच्या उतरत्या क्रमाने आपण त्यांना अरेंज करणार आहे. बोर्डवर पहा. पहिला पॉइंट, ए चे वजन फक्त एका चेंडूपेक्षा कमी आहे. म्हणजे मित्रांनो, ए हा दुसऱ्या क्रमांकावर असला पाहिजे. ए चं वजन पहिल्या क्रमांकावर जो कोणता चेंडू असेल त्या फक्त एकाच पेक्षा काय असेल, या ठिकाणी कमी असेल. परफेक्टली ठीक आहे ना. त्यानंतर 2 चेंडूचे वजन ए पेक्षा कमी व बी पेक्षा जास्त आहे. ए पेक्षा कमी वजन 2 चेंडूंचे म्हणजे हा पहिला आणि हा दुसरा, आणि बी पेक्षा मित्रांनो या 2 चेंडूंचं वजन काय आहे, जास्त आहे. म्हणजे ए च्या खाली 2 आणि बी च्या वर 2, या पद्धतीने हा पॉइंट आपल्याला ऍडजस्ट करायचा असेल. त्यानंतर चेंडू ई हा सी पेक्षा वजनदार तर एफ पेक्षा कमी वजनी आहे. एफ चेंडू सर्वात वजनी नाही, म्हणजे मित्रांनो सर्वात वर एफ येणार नाही, मग एफ ला खाली ऍडजस्ट करावं लागेल. ई हा चेंडू सी पेक्षा वजनदार, तर मी ई ला इथे घेतो, सी ला इथे घेतो. ई चेंडू वर आहे म्हणजे मित्रांनो हा सी पेक्षा वजनदार झाला, तर एफ पेक्षा कमी वजनी आहे म्हणून एफ ला इथे घ्या. परत एकदा पहा, ई हा चेंडू सी पेक्षा वजनदार म्हणजे सी च्या वर असला पाहिजे, तर एफ पेक्षा कमी वजनी म्हणजे एफ च्या खाली असला पाहिजे. बरोबर हा पॉइंट आपण या ठिकाणी लावला. आता मित्रांनो एक चेंडू बाकी आहे. ए बी सी डी ई एफ पैकी डी चेंडू बाकी आहे. 1 नंबरवर रिकामी जागा दिसते, तर या ठिकाणी डी ला प्लेस करा. तर चेंडू जे आहे ते त्यांच्या वजनांच्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यांचा सिक्वेन्स या प्रकारचा असेल जो बोर्डवर दिसतो आहे. आता प्रश्न बघूया. प्रश्न आहे, वजनानुसार तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू कोणता. मित्रांनो, पहिल्या क्रमांकाचा चेंडू डी, दुसऱ्या क्रमांकावर ए आणि तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू एफ आहे. सो या ठिकाणी आपण ऑप्शन मारूया, ऑप्शन नंबर 2. क्लिअर होत्या सर्वांना. मित्रांनो, फास्टमध्ये अभ्यास करण्याचा सर्वात सोपी उपाय आहे संभाव्य प्रश्नसंच सॉल्व करा किंवा प्रिव्हियस पेपर सॉल्व करा. ठीक आहे ना. त्यामधून काय होते की व्हेरिएशन पूर्ण मिळते आणि आयडिया येऊन जाते की एक्झामिनर आपल्याला कोणकोणत्या भागावर कशा प्रकारचे प्रश्न विचारतो. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी हा खूप सोयीस्कर उपाय आहे. आणि मित्रांनो, इथून येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपण मिळून या पद्धतीने येणाऱ्या सरळ सेवांची तयारी करूया. परत एकदा सांगतोय, तुमची मॅथ रिझनिंग संबंधात जी काही रिक्वायरमेंट असेल ती कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, निश्चितपणे मी त्यावर विचार करेल. ठीक आहे. आणखीन समोर जाऊया. पुढला प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत स्पियर हा शब्द असा लिहितात तर एक्झिबिशन हा शब्द कसा लिहाल. मित्रांनो, एकदा लिहून घेऊया आपण. SPHERE स्पियर. स्पियरचा कोड आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी EREHPS. सोपी आहे मित्रांनो, लिहितानाच लक्षात येते. सर, स्पियरचं जे काही स्पेलिंग आहे त्याला रिव्हर्स मध्ये जर आपण लिहिलं तर EREHPS. काही प्रश्न खूप सोपी आहेत TCS IBPSच्या परीक्षांमधले, तर सर उलट करावं लागते. एक्झिबिशनचा कोड काढताना त्यालाही मित्रांनो काय करावं लागेल, मग उलट करावं लागेल. करा मग. सर, पहिले यायला पाहिजे N शेवटी, त्यानंतर O, देन I, त्यानंतर T, परत I, B, I, H, X, E. या पद्धतीने मित्रांनो काय बनेल, हा कोड बनेल. आता फक्त लॉजिक काढणे आणि कोड जनरेट करणे एवढं महत्त्वाचं नाहीये. तर मित्रांनो, ऑप्शन पाहिले तर एवढे सिमिलर वाटतात की हे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. म्हणून ईच अँड एव्हरी अल्फाबेट बरोबर पहा कुठं आलाय, त्यानुसार करेक्ट ऑप्शन काय करा, सिलेक्ट करा. मित्रांनो, नेक्स्ट पहा. हा पण एक कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे, तर हा मी तुमच्यासाठी सोडून जातो आहे. याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला निश्चितपणे सांगा. चला, ठीक आहे ना. एक प्रश्न मी सॉल्व्ह करून दिला, एक तुम्ही सॉल्व्ह करायचा. मित्रांनो, याला पण कोडिंग डिकोडिंगच म्हटलं जाते. कोडिंग डिकोडिंग मध्ये हा प्रकार आहे लेटर नंबर कोडिंग डिकोडिंग. अल्फाबेटचा संबंध त्याच्या नंबरशी यांनी आपल्याला कोरिलेट करून दिलेला आहे. काय म्हणतोय, जेचा नंबर 10. जर मित्रांनो तुम्ही अल्फाबेटला नंबर दिले ABCDEFG, याला 1 म्हटलं, याला 2, याला 3, याला 4, तर मित्रांनो जेचा क्रमांक किती येतो, 10 येतो. तर जेचा क्रमांक 10 कसा आला ते क्लिअर. आता सर JAM जॅम म्हणजे 130 कसं येते,
तर मित्रांनो मी या ठिकाणी जे, ए आणि एमचा नंबर लिहितो, त्यानंतर आपण ठरवूया यावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार कोणती गणितीय क्रिया करायची जेणेकरून उत्तर 130 येईल. मित्रांनो जेचा नंबर 10 असतो, एचा नंबर 1 असतो आणि एमचा क्रमांक 30 असतो. मला सांगा यांची बेरीज केल्यास 130 मिळेल का? नाही. मग कोणती गणितीय क्रिया करायला पाहिजे? करेक्ट. काय करायला पाहिजे सर? गुणाकार करा. 10 एक 10, 10 गुणीला 13 केले तर सर 130. सो लॉजिक इज व्हॉट? सर दिलेल्या शब्दातील अल्फाबेटचे क्रमांक घ्या आणि त्या क्रमांकाचा सिंपली गुणाकार करा, बरोबर आपल्याला आन्सर मिळेल. सो लेट अस फाइंड आउट व्हॉट इज द कोड ऑफ जार. JAR. मित्रांनो जारचा कोड फाइंड आउट करायचा आहे. जेचा क्रमांक 10 आहे, एचा क्रमांक 1 आहे आणि आरचा क्रमांक मित्रांनो किती असतो? 18. तुम्ही ABCD तुम्हाला माहिती असेल, आता शिकवताना माझे हे नंबर बऱ्यापैकी पाठ होऊन गेलेत. तर कॅल्क्युलेशन केलं तर करेक्ट आन्सर येईल या ठिकाणी 180. 180 इज द करेक्ट आन्सर. मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन व्हिडिओ कोर्सेस लावायची असतील की सर आम्हाला या पद्धतीचे प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करण्यासाठी, किंवा इथून मित्रांनो 50-60 दिवसांवर तलाठीची एक्झाम आहे किंवा सरळ सेवांच्या एक्झाम सुरू झालेल्या आहेत, कमीत कमी वेळेत जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि काही रेकॉर्डेड कोर्सेसची तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर मित्रांनो विजय गुप्ता रिझनिंग अँड मॅथ हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि तिथे मित्रांनो खूप छान सुंदर असे कोर्स मी डिझाईन केले आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या SSC, FCI, FSSI, RRB यांसारख्या एक्झामसाठी पण कोर्सेस आहेत आणि महाराष्ट्रात कंडक्ट केल्या जाणाऱ्या MPSC किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी कोर्सेस अवेलेबल आहेत. तर मित्रांनो निश्चितपणे ॲप डाउनलोड करा आणि एकदा सर्व कोर्सेस बघा. समोर जाऊया. रँकिंग अँड काउंटिंगचा प्रश्न आहे. ग्राउंड फ्लोअर ते पहिला मजला यांना जोडणाऱ्या 50 पायऱ्या आहेत. खूप मस्त प्रश्न आहे. रांगेतील क्रम काढणे हा प्रकार आहे, पण TCSच्या या परीक्षेमध्ये खूप सुंदर स्वरूपात तो पेपर सेटरने या ठिकाणी ॲडजस्ट केला आहे. ग्राउंड फ्लोअर म्हणजे मित्रांनो आपण सर्वात खालचा फ्लोअर घेऊया आणि हा झाला वरचा फ्लोअर. यांना जोडणाऱ्या 50 पायऱ्या आहेत, म्हणजे इथून इथपर्यंत जर मी लक्षात घेतलं तर किती पायऱ्या भरतील? 50 पायऱ्या भरतील असा हा म्हणतो आहे. ठीक आहे मित्रांनो, रँकिंग अँड काउंटिंगच्या केसमध्ये डायग्राम काढणं खूप महत्त्वाचं असेल. डायग्राम मित्रांनो आधार आहे. डायग्राम आपल्याला क्लिअर करेल की याला सॉल्व्ह करताना कोणत्या प्रोसेसने आपण गेलो पाहिजे, म्हणजे आपण उत्तरापर्यंत लवकर पोहोचू शकतो. ठीक आहे पहा. ओके, सुनीता ही ग्राउंड फ्लोअर पासून 8व्या पायरीवर आहे. ग्राउंड फ्लोअर आहे इथे मित्रांनो, मी घेतो आहे सुनीताला जी ग्राउंड फ्लोअर पासून 8व्या पायरीवर आहे. दुसरी व्यक्ती आहे दिव्या, ही पहिल्या मजल्यापासून 17व्या पायरीवर आहे. पहिला मजला हा, पहिल्या मजल्यापासून दिव्या ही 17व्या पायरीवर आहे. ठीक आहे. नीता या दोघांच्या मधोमध आहे. बोर्डवर पाहत राहा मित्रांनो, नीता जी आहे ती या दोघांच्या मधोमध आहे. तर प्रश्न येतोय नीताचा ग्राउंड फ्लोअर पासून क्रमांक किती? इथे असेल मित्रांनो नीता. ठीक आहे, नीता इथे दोघांच्या मधोमध आहे. नीताचा ग्राउंड फ्लोअर पासून क्रमांक किती असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. ठीक आहे, तर मला असं वाटते की इझी आहे. काय करायला पाहिजे? हे टोटल 50 आहे ना, आपण खालून सुनीताचा क्रमांक 8 आणि वरून दिव्याचा क्रमांक 17 मायनस करूया, म्हणजे हे किती जण राहिले याचा आपल्याला एक अंदाज येऊन जाईल. ठीक आहे ना. तर मित्रांनो इथे लिहितो आहे मी 50. सर या 50 मधून दिव्याचा सुरुवातीचा क्रमांक 17 आणि नीताचा याचा शेवटून क्रमांक 8 मायनस केला तर मित्रांनो हे 50 झाले. 17 आणि 8 केले तर 25 होतील. 50 मधून 25 गेले, 25 उरले. याचा अर्थ काय मित्रांनो, इकडे पहा, या ज्या दोन रेषा आहेत इथे आणि इथे, यांच्या मधात नीता बसली आहे, म्हणजे या दोन रेषांच्या मधात किती जण असतील? 25 जण असतील. आता मित्रांनो 25 जण आहेत, याचा अर्थ नीताचा जो क्रमांक इकडून कितवा असला पाहिजे? 13वा असला पाहिजे. ठीक आहे ना. बोर्डवर पाहत राहा. मी असं म्हणतोय की नीताचा जो क्रमांक आहे तो कितवा असला पाहिजे? 13वा असला पाहिजे. बोर्डवर पहा. इथून जर मी काउंट केलं तर सर नीताचा क्रमांक कितवा? 13वा. नीता ही 13व्या क्रमांकावर आहे. 12 जण तिच्या खाली असतील, 12 जण तिच्या वर असतील, असे एकूण किती जण होतील मित्रांनो? ते 25 लोक होतील. ठीक आहे ना. बस आता सिंपल आहे. प्रश्न आहे नीताचा खालून क्रमांक कितवा? सर इथून इथपर्यंत 8 आहे आणि समोर 13 आहे. 8 आणि 13 केलं तर मित्रांनो करेक्ट आन्सर काय मिळेल? 21. सर डायग्रामवरून लक्षात येते, सर 8 आणि त्याच्यावर किती घ्या? 13 घ्या. सो करेक्ट आन्सर यायला पाहिजे 21. मित्रांनो रांगेतील क्रम काढणे हा रेग्युलर प्रश्न झाला.
याने या ठिकाणी तोच प्रश्न वेगळ्या प्रकारच्या फ्रेमिंगमध्ये सेट केला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन वाटेल आणि काहीतरी कन्फ्युजन होईल. पण तुम्ही जर पक्के असाल तर प्रश्न कसा जरी आला तर तो तुम्हाला मॅनेज करणे काय जाते, इझी जाते. ठीक आहे मित्रांनो, चला समोर जाऊया. पुढला प्रश्न आहे, पुढील विधानांवरून योग्य निष्कर्ष काढा. हा जो प्रकार आहे ना, सर्व खुर्च्या डेस्क आहे, काही डेस्क टेबल आहे, याला मित्रांनो सिलॉलिझम असं म्हटलं जाते. ठीक आहे ना. विधान व निष्कर्ष रेग्युलर प्रकार आहे, बँकिंगमध्ये खूप जास्त राहतो. इकडे राज्यसेवा आणि PSI STI ASO मेन्सला युजली विचारला जातो. कसं काढायचं पहा. सर्व खुर्च्या डेस्क आहेत मित्रांनो, सर्वची डायग्राम राहते सर्कल इन द सर्कल. आता नावं कसं द्यायचं, तर ज्याला सर्व जोडलेला आहे तो आतमध्ये घ्यायचा. सर्व खुर्च्यांना लागलाय तर मित्रांनो आतमधला जो सर्कल आहे त्याला म्हणायचं खुर्च्या, आणि बाहेरचा जो सर्कल आहे त्याला काय म्हणायचं या ठिकाणी, डेस्क. सर्व खुर्च्या डेस्क आहेत. काही डेस्क टेबल आहेत, काहीची डायग्राम मित्रांनो एकमेकांना छेदणारे म्हणजे ओव्हरलॅप होणारे सर्कल. तर डेस्कचा सर्कल आणि मित्रांनो टेबलचा सर्कल हे एकमेकांना ओव्हरलॅप करा, या ठिकाणी टच करा या पद्धतीने. सर्व टेबल रूम आहेत, सर्वची डायग्राम सर्कल इन द सर्कल. सर्व कोणाला लागलाय, टेबलला. तो टेबल आतमध्ये घ्या आणि रूम्स बाहेर घ्या. तर मित्रांनो आपण टेबल आतमध्ये घेतलं आणि रूमचा जो सर्कल आहे तो या ठिकाणी बाहेर घेतला. फक्त एक लक्षात येते की सर हा जो रूमचा सर्कल आपण टेबलच्या भोवती घेतला आहे, तो रूमचा सर्कल आपण थोडासा लांबवला असता तर तो असा खुर्च्यांनाही अटॅच झाला असता. ठीक आहे की. तर मित्रांनो इथे दोन डायग्राम संभव आहेत. एक डायग्राम अशी आणि दुसरी डायग्राम की रूमचा सर्कल खुर्चीच्या सर्कलला काय होईल, अटॅच होईल. मग सर दोन डायग्राम निघत असतील तर निष्कर्ष सत्य कोणता मानला जावा. एकदा मी दोन डायग्राम काढूनच दाखवतो पहा. ठीक आहे. सर्व खुर्च्या डेस्क आहेत, तर मित्रांनो आतमधल्या सर्कलला म्हटलं आपण खुर्च्या आणि बाहेरच्या सर्कलला आपण काय म्हणतो आहे, डेस्क. सर्व खुर्च्या डेस्क आहेत. त्यानंतर काही डेस्क टेबल आहे, तो डेस्क आणि टेबलचा सर्कल एकमेकांना अटॅच असला पाहिजे, तो केला. सर्व टेबल रूम्स आहेत, टेबलचा सर्कल आतमध्ये आणि रूमचा सर्कल बाहेर. मित्रांनो दोन्ही डायग्राम मध्ये फरक काय आहे, तर इथे खुर्च्या आणि रूमचा सर्कल एकमेकांपासून वेगळा आहे, इथे मात्र खुर्च्या आणि रूम एकमेकांना अटॅच आहे. तर एखाद्या विधानाच्या जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त आकृत्या निघाल्या तर सर निष्कर्ष कसा काढायचा. तर मित्रांनो जो निष्कर्ष याही डायग्राम मध्ये दिसेल आणि याही डायग्राम मध्ये दिसेल तो निष्कर्ष डेफिनेटली निश्चितपणे 100% सत्य मानायचा. एखादा याच्यामध्ये आहे पण याच्यामध्ये नाही तर त्याला आपल्याला सत्य घेता येणार नाही. बोर्डवर पहा आपल्याला दिलं आहे काही खुर्च्या रूम्स आहेत. तर मित्रांनो रूम आणि खुर्च्या या डायग्राम मध्ये पाहिलं तर सर रूम आणि खुर्च्या एकमेकांना अटॅच आहेत, म्हणून सर काही खुर्च्या रूम आहे, करेक्ट या डायग्राम वरून. पण मित्रांनो इथे मात्र खुर्च्यांचा सर्कल वेगळा आणि रूमचा सर्कल वेगळा, म्हणून इथे सर एकही खुर्ची रूम नाही असं दिसते. मग एका डायग्राम वरून करेक्ट आणि एका डायग्राम वरून रॉंग, म्हणजे मित्रांनो तो निष्कर्ष काय असतो, रॉंगच असतो. जर एखादा निष्कर्ष करेक्ट असेल तर तो दोन्ही डायग्राम वरून करेक्टच दिसला पाहिजे. इथं असं नाही दिसत, म्हणून सर पहिलं रॉंग. दुसरं पहा काही डेस्क रूम आहेत. मित्रांनो डेस्कचा सर्कल आणि रूमचा सर्कल इथे अटॅच आहे, इथे सुद्धा डेस्क आणि रूमचा सर्कल अटॅच आहे. सो काही डेस्क रूम आहेत, याही डायग्राम वरून करेक्ट आणि याही डायग्राम वरून करेक्ट. सो ऑप्शन नंबर फर्स्ट फक्त दोन सत्य इज अ डेफिनेटली करेक्ट कन्क्लुजन. या पद्धतीने घेता येईल. पुढला प्रश्न मित्रांनो परत इनइक्वालिटीचा आहे. परत एकदा सांगतो, इनइक्वालिटी इज अ VVIMP. ठीक आहे ना. IBPS किंवा TCS द्वारा होणाऱ्या परीक्षांमध्ये इनइक्वालिटी मित्रांनो विशेष महत्वाचं असेल. तसं तुम्ही पाहताय की हा दुसरा प्रश्न आहे. कदाचित तिसरा एखादा प्रश्न आणखीन समोर आपल्याला मिळू शकतो. प्रश्न आहे पुढील विधानात प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणते चिन्ह ठेवावे म्हणजे हे निष्कर्ष काय ठरतील, सत्य ठरतील. तर मित्रांनो निष्कर्ष काढताना 3 नियमांचं पालन करावं लागते. पहिला नियम चिन्हांच्या दिशा, दुसरा नियम कॉमन फॅक्टर आणि तिसरा नियम आहे डॉमिनन्सी. जे चिन्ह सर्वाधिक डॉमिनंट म्हणजे प्रभावशाली किंवा ताकदवान असेल ते चिन्ह निष्कर्षामध्ये आपलं अस्तित्व दर्शवते. मित्रांनो मी पहिलं ऑप्शन ठेवून पाहतो या ठिकाणी इज इक्वल टू, पहिलं ऑप्शन ठेवलं इक्वल टू. ठीक आहे ना. आता मला H आणि E ला कम्पेअर करायचं आहे. तर मित्रांनो H पासून E पर्यंत जा, चिन्हांच्या दिशा सेम आहे का चेक करा. याचं ओपनिंग या दिशेला, याचंही ओपनिंग या दिशेला, इक्वल टूच्या चिन्हाला कोणतंही ओपनिंग किंवा क्लोजिंग नसते. मागचा व्हिडिओ पहा माझा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे ना. मित्रांनो इथे जर आपण पाहिलं तर चिन्हांच्या दिशा समान आहे. E इकडे आहे, E ला घ्या, H त्या हातावर आहे, त्या हातावर घ्या. मित्रांनो 3 चिन्ह आहेत. एक हे चिन्ह आहे, एक हे चिन्ह आहे आणि एक हे चिन्ह आहे.
यामधलं जे सर्वात प्रभावशाली चिन्ह आहे ते निष्कर्षामध्ये येईल. मी शिकवताना असं म्हटलं होतं की हे आजोबा आहेत, हे वडील आहेत आणि हे आपण आहे. सो विच इज अ मोस्ट डॉमिनंट सिम्बॉल. तर सर या ठिकाणी सर्वात डॉमिनंट सिम्बॉल कोणता दिसतोय, हा ग्रेटर दॅनचा. तर ई आणि एचच्या मधात ग्रेटर दॅन यायला पाहिजे आणि तेच दिलाय एच इज लेस दॅन ई किंवा ई इज ग्रेटर दॅन एच. म्हणजे सर इथे इक्वल टू ठेवलं तर पहिला निष्कर्ष तर बरोबर निघाला. आता दुसरा निघतोय का ते चेक करा. सर जी आणि जे ला कम्पेअर करायचं आहे. तर मित्रांनो जी इथे आणि जे इथे. आता आपण घेतलाय जी इक्वल टू एच, म्हणजे मित्रांनो एच हाच जी आहे. तर एचच्या ठिकाणी जी ठेवल्यास काही हरकत नसावी, कारण एच म्हणजे जी आहे. तर मित्रांनो जी इज लेस दॅन इक्वल टू आय म्हणजे जी इज ग्रेटर दॅन इक्वल टू आय, हा पण या ठिकाणी काय निघतोय, करेक्ट निघतो आहे. तर सर इथे आपण या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये दिलेलं इक्वल टूचं साइन ठेवलं तरच हे दोन्ही निष्कर्ष काय निघतात, करेक्ट निघतात. सो या रिकाम्या जागेत किंवा प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय असलं पाहिजे, ऑप्शन नंबर 1 मध्ये जे इक्वल टूचं साइन आहे ते असलं पाहिजे. चला समोर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे. एका घड्याळात 1 वाजता 1 बेल वाजते, 2 वाजता 2 बेल वाजतात, 3 वाजता 3 वाजतात, 4 वाजता 4 वाजतात. तर अशा 24 तासात किती बेल वाजतील. तर माझा प्रश्न आहे की समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की 3 वाजेपर्यंत किंवा 3 तासात किती बेल वाजतील. सर पहिल्या तासाला 1 बेल वाजली 1 वाजता, दुसऱ्या तासाला 2 बेल वाजल्या, तिसऱ्या तासाला 3 बेल वाजल्या. म्हणजे सर 3 वाजेपर्यंत 3 आणि 2 5 आणि 1 6 बेल वाजलेल्या असतील. तर याने विचारलाय 24 तासात किती बेल वाजतील. तर सिंपल आहे, आपण इथे करायला पाहिजे सर पहिल्या तासात 1 बेल, दुसऱ्या तासात 2 बेल, तिसऱ्या तासात 3 बेल. या पद्धतीने 12 तासापर्यंत 1 ते 12 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची. आता ही बेरीज करताना मित्रांनो तुम्ही 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 12 पर्यंत असं करत बसले तर वेळ जास्त लागेल. एक ट्रिक लक्षात ठेवा, याला क्रमागत नैसर्गिक संख्या म्हणतात. क्रमागत म्हणजे एका मागे एक येणाऱ्या नैसर्गिक संख्या. यांची जर बेरीज करायची असेल ना तर पहिली संख्या म्हणजे शेवटची संख्या घ्यायची 12, सर्वात शेवटची संख्या 12. याला मित्रांनो त्याच्या नंतरच्या संख्येने गुणायचं. 12च्या नंतर काय येते, नेहमी 13 येते, म्हणून याला 13 ने गुणा आणि या दोघांचं अर्ध करा. अर्ध म्हणजे डिवायडेड बाय 2. कॅल्क्युलेशन केलं तर 2 बे 12, 13 गुणिला 6 म्हणजे मित्रांनो 13 78. पण मित्रांनो हा झाला आपला 12 तासाचा हिशोब. जर 12 तासाचा हिशोब केला तर एकूण किती वेळा टोल पडले, 78 टोल पडले. आपल्याला प्रश्न विचारलाय 24 तासाचा. आणखीन समोर 12 तास घ्या, 12 आणि 12 24 तास. सर 12 तासात 78 तर पुढच्या 24 तासात परत पुढच्या 12 तासात परत 78 पडतील. 78 आणि 78 केलं तर किती यायला पाहिजे, 156. 12 तासात 78, पुढच्या 12 तासात 78, तर एकूण 24 तासात मित्रांनो 156 वेळा ती टोल पडेल. ठीक आहे की नाही. सो 156 इज द करेक्ट आन्सर. मित्रांनो एक शेवटचा प्रश्न पहा. परत आपल्याला या ठिकाणी इनइक्वॅलिटीचा प्रश्न जो आहे तो दिसतो आहे. ठीक आहे हा प्रश्न. तर हा प्रश्न मित्रांनो मी तुमच्यासाठी सोडून जातोय कारण हा यामधला तिसरा प्रश्न आहे. याला सॉल्व करा. कमेंटमध्ये निश्चितपणे मला सांगा की उत्तर काय येते आहे. आणि जर नाही समजलं तर मला तेही सांगा. असं काहीतरी एखादं लेक्चर आपण या ठिकाणी कंडक्ट करूया. मित्रांनो हा प्रश्न पहा, खूप मजेदार प्रश्न आहे, थोडासा ट्रिकी आहे, थोडासा भारी जाऊ शकते. तर जमत असेल तर व्हिडिओला पॉज करून सॉल्व करा आणि त्यानंतर व्हिडिओला रेझ्यूम करून चेक करा की तुम्ही काढलेलं उत्तर मॅच होते आहे का. काय दिलं आहे पहा, आपल्याला या ठिकाणी दिलं आहे 39 वजा 13 त्यानंतर -10 इज इक्वल टू -1. ठीक आहे, इज इक्वल टू -1. मित्रांनो या मायनसचा आणि हॅचचा काहीतरी अर्थ आहे, तो अर्थ लक्षात घेऊन -1 कसं येईल हे आपल्याला ठरवायचं आहे. त्यानंतर एक दिलाय 98 वजा 14 -40 इज इक्वल टू 9. ए वजा 72 -35 इज इक्वल टू 1. तर ए ची किंमत काय. तर पहिले मित्रांनो याचा शोध लावा की याचा शोध -1 कसा लागेल. तर 39 आणि 13चा काय संबंध आहे. तर मला असं वाटते मित्रांनो 13च्या पाड्यात 39 येते. 13 एक 13, 13 दोन्ही 26, 13 ते 39. जर सर आपण 39 आणि 13चा भागाकार केला तर सर या ठिकाणी येते आहे 3. त्यानंतर उरलं मित्रांनो हॅश आणि 10. आता मी यांच्यासोबत काय केलं पाहिजे म्हणजे -1 उत्तर येईल. तर मला असं वाटते की या 3चा वर्ग करायचा. पहिले भागाकार केला 3 आला, 3चा वर्ग केला मित्रांनो 9 आणि हॅशच्या ठिकाणी टाका मायनसचं साइन म्हणजे बरोबर तुम्हाला उत्तरात काय मिळेल, -1 मिळेल. पहा 9 वजा 10 म्हणजे किती, वजा 1. आता जर मित्रांनो हे लॉजिक करेक्ट असेल तर ते यालाही लागलं पाहिजे. मी लावून दाखवतो पहा. सर इथे घेतला आपण 98, एक मायनस किंवा डॅश आहे 14, त्यानंतर सर हॅश म्हणून 40 दिला आहे
आणि समोर इक्वल टू दिलं आहे 9. काय करायचं सर, यांचा भागाकार करायचा, तो लिहायचा. 98ला 14ने भागा, तर सर 14 साती 98, 7 आले. त्यानंतर तर हॅश आणि 40 आहे इज इक्वल टू 9 आहे. त्यानंतर काय केलं आपण, हा 3चा वर्ग केला, हॅश म्हणजे मायनस केलं, तर 7चा वर्ग केला मित्रांनो 49, हॅश म्हणजे या ठिकाणी मायनस केलं, इथे 40 घेतलं, 49 वजा 40 म्हणजे बरोबर काय आलं 9 आलं. थोडंसं ट्रिकी आणि लेंदी लॉजिक आहे, पण ठीक आहे, प्रयत्न केला तर जमेलच. आणि मित्रांनो प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेला प्रश्न असल्यामुळे तुम्हाला या प्रकारचे प्रश्न जमलेच पाहिजे, ठीक आहे ना. तर तयारी करा हळूहळू आणि सर्व बाबी क्लिअर करा. आता याचं उत्तर काढूया. बघा आपल्याला दिला ए, तर मित्रांनो मी या ठिकाणी काय करतो, 12×72 ठेवतो. 12ने भाग जाणारी संख्या अंदाजे घेऊया, बसलं तर ठीक, नाही तर दुसरं काही करूया. 72 भागीला -12 हॅश 35 दिलं आहे आणि म्हणतोय की उत्तर एक यायला पाहिजे. मित्रांनो इथे आपण पहिले यांचा भागाकार करतो. 72ला 12ने भागलं तर 6 येईल. त्यानंतर हॅश 35 जसंच्या तसंच मी ठेवतो, स्टेप बाय स्टेप जाऊया. इथे घेतलं मी 1. आता 6चा वर्ग केला तर मित्रांनो 36, हॅश म्हणजे मायनस आणि इथे 35 आहे, बरोबर 36 मधून 35 गेलं तर किती आलं, 1 आलं. पण हे तेव्हा येते जेव्हा आपण या ए ची व्हॅल्यू काय ठेवतो, 72 ठेवतो, म्हणजे ऑप्शनमध्ये सेकंडमध्ये दिली आहे त्या पद्धतीने ठेवतो. तर मित्रांनो इथे मी 15 प्रश्न जे आहेत ते क्लिअर केले आहेत. 2-4 दिवसात आणखीन एक व्हिडिओ अपलोड करूया. सर्व मित्रांनो प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेले प्रश्नच मी या ठिकाणी घेईल, तर या पद्धतीने कमीत कमी वेळेत आपल्याला प्रिपरेशन करता येईल. तर मित्रांनो इथे थांबूया. धन्यवाद.